बघू भगिनी आणि सहकारी मित्र अधिक वेळ घेणार नाही, समजतं एक निश्चित झालेला आहे. एवढी गर्दी पाहिल्यानंतर बोलण्याचा भाव काय हवा आणि त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही याच्या अर्थ भाषण संपूर्ण करायचं. मला आनंद आहे की आज हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर सगळे जुने दिवस आठवतात की ज्यावेळेस व्यासपीठावर शंकरराव चव्हाण एका बाजूला विसंतरावजी राठोड, दुसऱ्या बाजूला भाटे साहेब, आमची सर्व या तालुक्यातील सर्व प्रमुख मंडळी, देवगडवार, सगळा जुना संच पाहिल्यानंतर त्या सगळ्या जुन्या दिवसाची मला आठवण आजही येते तुम्हाला म्हणतात. आणि हा आजचा अनोखा संदर्भ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटत असेल तर एवढी मंडळी किती एकदम पाहिलीच नाही, बरेच लोक पाहायला आले, बरेच लोक पाहायला आलेले आहेत. खरंच एकत्र आले का? खरंच एकमेकाशी बोलतात का? एकमेकाशी हसतात का? बघताय काय बोलतात? बालकाईने खाणार चाणाक्ष बघतात. आपल्या देशात काय, भारतात काय, महाराष्ट्रात काय, नांदेडमध्ये आहे आणि कधी व्हिडिओ काढले असते तरी जो पालकांनी पाहता व्हिडिओ कुठला असा सगळा अनोखा संगम पाहिल्यानंतर आपण गोष्ट खरी आहे. 2 महिन्यापूर्वी कोणता वाटत होतं मी शिवाय देणार ते मला शिवाय देणार समज होता वेळ वगैरे नाही असं वाटतं होणार की नाही झाल्यामध्ये खरं आहे की नाही. मला मित्र मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है. या एक शक्ती या देशातली जी आज आम्हाला दिसते आहे तिच्या ऊर्जेपोटी, तिच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या एकंदरीत कामामुळे माझ्यासारखा माणूस आज भाजपामध्ये जातो. आणि मी गेल्यानंतर मला मानणारा काँग्रेसचा बहुतांश वर्ग आज भाजपमध्ये येऊ लागलेला आहे ही त्याची खऱ्या अर्थाने पावती आहे. सगळ्या लोकांमध्ये ही भावना आहे. देश ज्या मार्गाने पुढे चालला, ज्या गतीने पुढे चालला, ज्या कामाच्या वेगाने विकसित भारताची कल्पना ही प्रत्येकाच्या मनामध्ये आज होऊ लागलेली आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकसित मुखेड असं प्रत्येकाची भूक फार मोठी आहे. विकासाची भूक खूप मोठी आहे. प्रत्येकाला वाटतं रस्ते झाले पाहिजे, रेल्वे आले पाहिजे, विमानसेवा सुरू झाली पाहिजे, सगळ्यांना भाव मिळाला पाहिजे, शेतीला पैसे मिळाले पाहिजे, अतिवृष्टीचं काम झालं पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे. एक नाही असंच केलं मला सांग, एक तरी कसं गेला का? एकही निवडणूक अशी गेली आहे का सर्व विषय संपले आता कामं शिल्लक नाही अशी एकही निवडणूक देशामध्ये बहुधा कुठेच झालेली नाहीये. प्रत्येक निवडणुकीला काही नवीन विषय, नवीन मागण्या, नवीन अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये आज धडपड बसते की नाही आपल्याला हे झालंच पाहिजे. जातो भागामध्ये साहेब लोक रस्ता झालाच पाहिजे, आपण झालाच पाहिजे, रेल्वे आलीच पाहिजे, विमानतळ झालंच पाहिजे, पिका भाव मिळालाच पाहिजे. या प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत त्या देशामध्ये मी म्हणणार की 100% सर्वसाध्य झालं असं म्हणणार नाही मी. 100% सर्वसाध्य झालं असं म्हणणार नाही. तर ती करण्याची गमत, सरकार चालण्याची गमत जर गुणामध्ये असेल तर मोदी साहेबांमध्ये आहे. म्हणून आज देशाचे अमूलाग्र बदल हा दिसून आला. जे आहे मान्य केलं पाहिजे. निर्णय घेत असताना, पक्ष प्रवेश करत असताना गुण ऑफ द नेशन या ठिकाणी म्हणलो देशामधल्या लोकांच्या भावना कुठीकडे आहे, लोक कुठल्या बाजूने चालले, वारं कुठल्या बाजूने आहे. आज वारं मोदी साहेबांच्या निर्णयाकडे वाट पाहणार वारं. मोदी साहेबांनी तीर्थक्षेत्र देशात विकसित केली.
रस्ते केले, विमानतळ केली, वंदे भारत गाडी आणली, रेल्वे आल्या, देशभरात होतो आपल्याकडे देतो. देशभरामध्ये जे जे काम फिरत असते त्याच्यावर येते आपल्याला मोबाईलवर येते काय चाललं प्रत्येकाला दिसतंय ते वास्तव आहे. नुसतं चित्र दाखवायचं नाही आहे, जे वास्तव आहे जे घडत आहे प्रत्येकाला वाटते इकडे घडतं आमच्याकडे आलं पाहिजे. देशामध्ये स्थिर सरकार असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपलं स्थिर सरकार असलं पाहिजे. नेतृत्व एकच नेतृत्व, ते नेतृत्व म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश समर्थन जात आहे. आमचे गाव, आमचा जिल्हा, आमचा तालुका, आमचा मतदारसंघ, आमचा मराठवाडा या भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे देशातला आणि जगातला सर्वात मोठा पक्ष लोकशाही मार्गाने वाढत चाललेला, लोकांना आवडलेला हा पक्ष तुमच्या भावना समजून एकच पक्ष आहे की तुमच्याकडून माहिती मागवली की जाहीरनामा काय असला पाहिजे, जाहीरनामा सूचना मागवल्या तुमच्या भागामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची जागा आपल्याला पुढच्या काळात 5 वर्षाकरता या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय अपेक्षा पाहिजे असल्या पाहिजे की भूमिका व्यक्त केली असेल, भाजपने व्यक्त केली. तुम्ही सांगा तो जाहीरनामा आमचा राहणार आहे. ही भूमिका या ठिकाणी पोलीस साहेबांना संकल्पना येतो, अमित शाह साहेबांनी संकल्पना येतो, देवेंद्रची संकल्पना येतो की मागणा पुढे आली. तुमचा जाहीरनामा तुम्ही सांगायचा, तुमची इच्छा हाच आपला संकल्प राहणार आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे विकसित महाराष्ट्राची जी कल्पना आहे की मित्र साकार करायची असेल, नुसतं बोलून चालणार, नुसतं गावातली धुसफूस, मतदारसंघाची धुसफूस, नाते सोयरे संबंध हा कार्यक्रम घडतो चालतो. समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सध्या याद्या काढतात, याद्या कुठला स्वर्ग आहे, कुठला नातेवाईक आहे, कधी कुठे होता केली आहे, कुठे भावामध्ये आहे, ही याद्या काढायचं काम चालू आहे. मित्र नुसते याद्या काढून चालणार नाही, लोकांच्या मनामध्ये काय आहे ते समजा अगोदर. लोकांच्या मनामध्ये भावना त्या महत्वाच्या आहे. नाते गोते सोयरे ठीक आहे, नुसते नाते गोते सोयरे पण भागणारं काम नाही. खऱ्या अर्थाने लोकांच्या पर्यंत पोचून लोकांच्या हृदयाच्या भावना समजून घेतल्या याद्या करण्याची गरज पडणार नाही. एवढी समज ज्या नेतृत्वाला आहे ते नेतृत्व भाजपकडे निश्चितच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देशाचा हा सगळा हा काम आहे. आपल्यासाठी एक जागा महत्वाची आहे. आपल्याकरता एक जागा नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा तेवढीच महत्वाची आहे. आणि प्रतापराव नाही, मी बोलतोय प्रतापरावसाठी, मी बोलतोय ती ताकद त्या जिल्ह्यामध्ये बांधली, संपूर्ण ताकद आता प्रतापरावच्या बरोबर आम्ही लावणार आहोत. तुमच्या सर्वांचं तुम्ही यदि हा सर्व अनोखा संदर्भ या ठिकाणी पाहिला होता. आज ज्या आम्ही एकत्र आलेलो आहोत त्या अगदी गाव पातळीपर्यंत तुम्ही सर्व एकत्र आला पाहिजे की माझे हात जाऊन विनंती आहे. तुम्ही एकत्र खाली आलात ठीक आहे, तुम्ही आमच्याकरता भांडला, मी काही म्हणत नाही, तुम्ही आमच्याकरता भांडला. आम्ही इकडे होतो, ते तिकडे होते, पक्षाची भूमिका होती. गाव पातळीपर्यंत तुम्ही सापडायचं काम केलं. तुम्ही एकमेकाला तिथे त्या ठिकाणी विरोध केला. तुमचा व्यक्तिगत विरोध नव्हता, तुमचा विरोध आमच्याकरता तुम्ही स्वीकारला. आता आम्ही एकत्र झालो म्हणून तुम्हाला विनंती की तुम्ही एकत्र व्हा. जी जी मंडळी आज काँग्रेसमधून तिकडे आलेले आहेत त्यांनाही विनंती करेल आणि भाजपमधल्या जुन्या ज्येष्ठ मंडळी विनंती करेल, सर्वांना सामावून घ्या. आपलं एक कुटुंब आहे आणि तो मोदी परिवार आपल्या या ठिकाणी आहे. मोदी परिवाराच्या माध्यमातून एक जुटीचं दर्शन आपल्याला दिसलं पाहिजे आणि या जुटीच्या माध्यमातून आज भरपूर लीड नांदेड लोकसभा मतदारसंघाला घेता आली. मुखेड मतदारसंघाची ख्याती आहे. मला आजही आठवते, मी जेव्हा सुमेत्रा लोकसभेत राहायचो 2च तालुक्यांनी, बाकी गेली सगळ्यांनी प्रामुख्याने भूमिका 2 तालुक्याची 2 मतदारसंघाची होती.
मुखेड त्यावेळेस मुखेड 2 मतदारसंघ होते. त्या 2 मतदारसंघाने भरपूर ताकद दिली आणि या ताकदीच्या माध्यमातून माझं नेतृत्व किंवा शंकरराव चव्हाण साहेबांनी ताकद दिली. प्रामुख्याने मुखेड भागात लोकांनी दिलेली आहे. जाहीरपणे या ठिकाणी केलं पाहिजे. त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे हा हे शक्य झालं आहे. सर्वांना न्याय द्यायची त्या भागातला उल्लेख झाला. 5 दिवसापासून पुनर्वसन होत आहे पैसे दिले. राठोडांनी प्रयत्न केला, मध्ये मी प्रयत्न केला. पुनर्वसनासाठी कोणी काम केलं राहिलं असेल ते हे सर्व प्रकल्प शंकरराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं. राठोड साहेबांचं घाटे साहेबांचं स्वप्न ते होतं. ते स्वप्न आता आपला उत्तर द्यायचं आहे. आणि पुढची 5 वर्ष आपल्या करता ही सगळ्याची 5 वर्ष महत्वाची राहणार आहे. मला त्या ठिकाणी सर्वांना आज डबल इंजिन नाही, ट्रिपल इंजिन नाही, आपल्याकडे 5 इंजिन आहे. 2 नाही, 3 नाही, 5 इंजिन. 5 खासदार 3 खासदार 3 नाही. राम पाटील ट्रिपल इंजिन नाही, 5 इंजिन आपल्या आहेत. 2 शेळे आहेत, मी आहे आणि 2 खासदार राज्यसभेचे आणि 3 लोकसभेचे. प्रतापराव पाटील लातूरचा भाजपचा खासदार आणि शिवसेनेचा आपला खासदार हिंगोलीचा असे मिळून 5 खासदार आपल्या मराठवाड्याला नांदेड जिल्ह्याला 3 मतदारसंघामध्ये 2 राज्यसभेचे 5 खासदार आहेत. 5 खासदारांनी ताकद लावल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज आहे. आणि 5 लोक जर मोदी साहेबांकडे लोक राहिलो पुढचे नाही म्हणू शकतात का? प्रेमाने सांगते आम्हाला चिंता करू नका, तुमचं काम झालं. एवढा दिलदार माणूस मोदी साहेब आहे, मला माहिती आहे. म्हणून आता सर्वांच्या 5 लोक आणि विधानसभेमध्ये आपले सर्व आमदार ताकद जर आपण मित्र चांगल्या पद्धतीने जोडू शकतो. आगामी 5 वर्ष फार महत्वाची आहे. काय करता एखादा दुसरा आणून काय करणार आहे? विरोधी पक्ष बसणार काय म्हणतात, अरे बाबा मला काय करता येत नाही का? विरोधी पक्षामध्ये आहे किती माणसं किती येतील. मग सर्वे तुम्ही पाहिले असतील, तुम्ही पाहिले असतील की महाविकास आघाडी सगळे धरून देशात विश्वस्त करणा इंडियाचा ही सगळी 40-50च्या आत येतात की अशी प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आणि दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात प्रचंड ताकद एनडीएची 400 पार होणार आहे. त्यावर एखादा म्हणायचा आणि त्यांनी म्हणायचं की 5 वर्षाची काही करू शकत नाही, मी काही करू शकत नाही, मी फक्त गुजरातपासून बोंबलणार आहे. काय करता? ग्रामपंचायतीमध्ये 1 माणसाची निवडणूक आली, काय करू शकत? काही करू शकत नाही. ग्रामपंचायत चालू शकत नाही. देशाचा कारभार चालवायचा असेल तर बहुमत पाहिजे. त्या बहुमतामध्ये आपला खासदार पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून दुसरी जाता जे 405चा आकडा मोदी साहेबांनी गृहीत धरलेला आहे त्याच्यामध्ये नांदेड सुद्धा आहे. हे मला मुद्दाम आवर्जून सांगितलं, ते दाखवून दिलं पाहिजे की 400 मध्ये नांदेड आमचा खासदार. म्हणून तुम्ही आता दुसरीकडे जाऊ नका. स्टेटमेंट वाचतोय, लोकशाही टिकवायची, अमुक टिकवायचा, मोठ्या गोष्टी बघतोय बाबा. त्याला पाणी द्यावं लागते, कामाची कामं करावं लागतात, रेल्वे असावं लागते, कसल्या गोष्टी करून राहिला. काही करणार नाही बाबासाहेबांची मंडळी. ही त्या वर्गाने जाऊ नका. आपल्याला आपण ठरवलंय आता फिर एक बार हा आपला नारा. दुसरं काहीच बघायचं नाही आणि वेळ आपला घालवायचा नाही. हे मला मुद्दा आमच्या सांगतो. इलेक्शन झालं बघा तुम्ही, निवडणूक झालं बघा तुम्ही, आपला अजेंडा तयार आहे. आम्हा सर्वांचा विकसित महाराष्ट्राचा, विकसित नांदेडचा अजेंडा तयार आहे. रेल्वेची कामं, रेल्वेची कामं आहेत, हायवेची कामं आहेत. आपल्याला इतर आपला हसरा परिसर, आपलं लातूर, मुंबई गाठायची, हैदराबाद गाठायचं आहे, नागपूर गाठायचं आहे. सोयाबीन, राम पाटील सोयाबीन घेऊन बसले होते. कधी गेले की काय सोयाबीनचं असतो आता झाले काटे काटे. राम पाटलाचा आवडता विषय सोयाबीन. सोयाबीन किती आहे विचारला. राम पाटील सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि बोनस मिळाला पाहिजे, सातत्याने आवाज उठवतो. राम पाटील शेतकऱ्यांच्या सगळ्या विषया संदर्भामध्ये
सभागृहामध्ये सभागृहात बोलतात, बाहेर बोलतात, कागद घेऊन फिरत असतात. पुढे देवेंद्र फडणवीसांकडे ते बोलले साहेब सोयाबीनच्या भावा लागतात. म्हणजे 24 तास शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम ही सगळी मंडळी. दुसरीकडे महाविकास आघाडी खटपट सुरू आहे. काय तर प्रत्येक जण वेगळं सांगतोय. आमच्या एवढ्या जागा म्हणजे उद्धव ठाकरेंनी वाटलं भारतात उमेदवार जाहीर केला. तिकडं दुसरीकडे पवार साहेबांनी उमेदवार वाटलं मला जाहीर करून टाकलं. उरले सुरले नाना पडले बघतात किती शिकत नाही. घोषित करून टाकले वाटत नाही पाहिजे. एवढी वाईट अवस्था, एवढी फरफट मी तरी काही पाहिजे. आतापर्यंत होती इतके वर्ष मी तरी राजवाडी परिस्थिती पाहिली नाही. आणि झालं काय झालं, रामटेकचा अर्ज बाद होतो. रामटेकचा अर्ज बाद झाला की काँग्रेसच्या इतिहासामध्ये आधीची उमेदवारच नाही काँग्रेसचा बाद झाला होतो. अशी परिस्थिती काँग्रेसने झाली. काय ते कारभार एका गलथान झालेला आहे. हे आपला पक्ष सांभाळू शकत नाही. राज्य काय सांभाळणार आहे? ते पक्ष सांभाळू शकत नाही. ते राज्य काय सांभाळणार? आणि शेवटी वंचितला वाईट ट्रीटमेंट दिली, वंचितचा अपमान केला. म्हणून बाळासाहेब आंबेडकर बाहेर निघाले. त्या आघाडी लोक पाहिजे रस्ती वापरून चालली काय चाललंय त्यावेळेला मुद्दाम सांगितलं पाहिजे. ज्या महाविकास आघाडी बनवण्याचा कारभार असा झाला, खटपट चालली आहे, कोणाच्याही मागे जायची वेळ आलेली आहे. राज्य काय सांभाळणार? देशामध्ये महाराष्ट्रात किती लोक येणार? चिंतेचा विषय आहे. जाऊ दे, आपलं काय बोलायचं नाही. मी ठरवलंय की तुम्ही बाहेर पडलं मला व्यक्तिगत बोलायचंच नाही. पेपरमध्ये बातम्या काय, तुम्ही टीव्ही पाहिला असेल, आज पाहिला असेल, काय चाललंय काय, यांच्या मागे लोक काय होणार? मला सांगा यांच्याकडून काय विरोधी पक्षात बसायची सत्ता हवी हो. तुम्हाला सर तुम्ही सत्तेकरता गेला, सत्तेत आम्ही सत्तेकरता गेलो. सत्ता आम्हाला हवी आहे. सत्ता का हवी आहे? पंतप्रधान मोदींना आम्हाला पंतप्रधान करायचंय म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे. आणि या सत्तेच्या माध्यमातून आमचं महाराष्ट्राचं हित आम्हाला साधायचं आहे, कामं करायची आहे म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे. हे समीकरण मला जाहीरपणे सांगतो. या सगळ्या कामाला आपला अजेंडा मी तयार केलेला आहे. पुढची 5 वर्ष विकासाची कामं करण्यात, पुढची 5 वर्ष तुम्हाला स्थिर सरकार देण्यात येतात, पुढची 5 वर्ष तुमच्या मनातला भारत, तुमच्या मनातला महाराष्ट्र, तुमच्या मनातला मराठवाडा आणि मुखेड याला ताकद देण्याचं काम मित्र आपल्याला करायचं आहे. त्या निमित्ताने मी येऊन सांगतो. आणि त्यामुळे राठोड परिवाराचा मी आभार मानतो. राठोड परिवाराचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एक कार्यकर्त्यांचा संच जो राठोड साहेबांनी बांधला होता, घाटे साहेबांनी बांधला होता, तो कायम ठेवला, तो सांभाळला, जोपासला. म्हणून सगळी मंडळी तुमच्या पद्धतीने या ठिकाणी आलेली आहेत. आपल्या सर्वांचा भरपूर अभिनंदन करतो की आपली ताकद, आपली एकजूट, आगामी काळात विजयाची नांदी आहे हो, की ज्याच्यामुळे आज आपली उपस्थिती दाखवून देते पुढची दिशा काय राहणार आहे आपण दाखवतो. राम मंदिराच्या माध्यमातून तुम्ही जे हजारो लाखो रस्त्यावर निघाला, आमच्या महिला भगिनी हातात ताट घेऊन निघाल्या, ओळण्याकडे ताट त्या ठिकाणी घेऊन निघाल्या, रस्त्यावर रोषणाई होती, गावोगाव दिवे लावण्यात आले. काय सांगते? हा मूळ लोकांचा अभी कुछ नाही, अबकी बार मोदी सरकार ही भूमिका हा मूळ लोकांचा आहे. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन लोकांना कामाला लागलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना ज्या ठिकाणी आहे, वेगळा विचार करायची गरज नाही, आणि म्हणून भास्कररावांनी मगाशी एक चांगला शेर थोडासा सांगितला. थोडंसं मी माझं वाक्य जोडतो. दुश्मनी जमके दुश्मनी भी जमके कर और दोस्ती भी जमके कर. थोड़ा समझना पड़ेगा. दुश्मनी जमके कर, मगर ये याद रहे जब दोस्ती करने का मौका आए तो शर्मिंदगी न हो. राजकारण होत झाले, तिकडचा तिकडे, तिकडचा इकडे झालं का नाही? आता आहे का दुश्मनी? का किसी को तुम्हारा दुश्मन? दोस्ती हो गई सबकी. दोस्ती कोणा करता? तुमच्या करता. मोदी हे मुमकिन आहे म्हणून ही दोस्ती आहे. मित्र करायचं असेल आमची दोस्ती, तुम्ही गावात म्हणून घ्या सर, आमच्या करता दोस्ती लागली. आमचं काय होतं?
चिंता करू नका, तुम्हाला घेऊनच ही दोस्ती करायची, तुम्हाला घेऊनच ही दोस्ती करायची आहे. तुम्हाला माझ्यावर सोडणार नाही, तुम्हाला माझ्यावर सोडणार नाही. सर्वांना एक शिकवण काम करायचंय, सगळ्याला संधी देऊ, चिंता करू नका. कुटुंबात संख्या वाढली आहे, बिलकुल वाढली आहे. कुटुंबात संख्या वाढलेली आहे. ही जॉईंट दोस्ती जी आहे, ही दोस्ती कायम राहील, पक्की राहील. आगामी काळामध्ये नांदेड जिल्हा भाजपचा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी वाई देतो. सर्वांचे आभार. जय हिंद, जय भारत.